अगं ताई, मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कसं वापरायचं ना ते शिकली आहे. मी एक व्हिडिओ बघितला आणि त्या पद्धतीनुसार मी माझं अकाउंट सोशल मीडियावर तयार करणार. अगं हो, किती काही करते तू. तुला माहिती आहे का, अकाउंट नुसतं ओपन करून होत नाही. ते कसं वापरायचं, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची माहिती आहे का तुला? आता सोशल मीडिया वापरायला पण काळजी घ्यावी लागते. हे काय नवीन? नवीन म्हणजे काय? अगं कोणी अनोळखी व्यक्ती येईल, तुझं अकाउंट हॅक करेल, तुला फसवेल. काय करशील मग तू? मग ताई, अकाउंट हॅक झाल्यावर काय करायचं? अकाउंट हॅक झाल्यावर काय करायचं ह्यापेक्षा अकाउंट हॅक होऊ नये ह्यासाठी काय करायचं हे विचार. हो ताई, सांग. हे बघ, तू अकाउंट ओपन करशील, एखादा पासवर्ड ठेवशील, बरोबर ना? हो. पासवर्ड थोडा कठीण ठेवायचा, पण इतका पण कठीण ठेवू नको की तुझ्याच लक्षात नाही राहणार. आणि हां, प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी वेगवेगळा पासवर्ड ठेव. आणि तू ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज करशील त्या ना प्रायव्हसी सेटिंगमध्येच क्लिक करून कर. आलं लक्षात? आणि तुझी वैयक्तिक माहिती म्हणजे तुझं नाव, तुझा ॲड्रेस, तुझा मोबाईल नंबर हे सगळं तू शेअर करताना आधी बघ ती व्यक्ती योग्य आहे की नाही. कारण की कधी कधी असं जरुरी नाही आहे की तुला जी लिंक येईल ती योग्यच व्यक्तीची येईल. ठीक आहे? त्यामुळे तिथे फसवेगिरी होऊ शकते. म्हणजे आधी सगळ्या लिंक तपासून घ्यायच्या? हो. आणि मग क्लिक करायचं? बरोबर, सगळं तपासूनच घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये 2 फॅक्टर ऑथेंटिकेशनचा ऑप्शन येईल. त्याच्यामुळे तुझं अकाउंट सेफ राहील. अगं ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत, पण हे सगळं करताना ग्राहकांची मनं दुखावली नाही जाणार याची पण काळजी घ्यायची आहे बरं तुला. पण ताई, हे सगळं खूप कठीण आहे असं नाही वाटत का? अगं काही कठीण नाही आहे. फक्त ग्राहकांना आहे ना, तू चुकीची कोणती माहिती देऊ नको आणि खोटी माहिती देऊ नकोस बस. आणि जर कधी ग्राहकांना तुझ्याबद्दल काही कमेंट्स असतील किंवा त्यांनी काही कमेंट्स टाकल्या की तुझ्या प्रोडक्टबद्दल त्यांना नाराजी आली किंवा त्यांनी ती काही व्यक्त केली तर खचून जाऊ नको. उलट त्याच्यावर काय उपाय करता येईल ह्याचा विचार कर. बाकी सगळं व्यवस्थित होईल. ठीक आहे? आणि त्यांच्याशी कनेक्टेड राहा. आता तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी लक्षात ठेवते आणि जपून सोशल मीडियाचा वापर करते.